रावण्या मृगा पाठी रावण येऊन पंचवटी सीता चोरुण्या गोमटी लंका त्रिकुटी ठेविला असो कधी जाणून समजा असा राजा हो दोघा भावाचं दोघं बी भाऊ तटीला आलेले दोघं बी काय कच्चे नाही एकाच पिंडाचे आहे का नाही म्हणून कोणी मागं सुरू शकत नाही भरत म्हणतो मी रामाला अयोध्येत नेहणारच राम म्हणतो मी बापाचं वचन पूर्ण करणारच अजिबात परत जाणार नाही मग भरताने काय केले कुशासस्तरण सुमंत परतानाला मागवाशी सांगितलं आज्ञा आली म्हणून माग बोलवले बरं का नाही तर म्हणता माग कशामुळे गेली वरी सोडून लय जाऊ नका पण जवळच जा तिकडे लय करत जाऊ नका नाही त्याला म्हणत नाही सुमंत परतानाला सांगितलं सुमंता गंगेच्या काठावर दरबाचं आसन कर बाबा आणि तिथं मला बसवून मला अगदी आता प्राणाचा त्याग करायचा आहे सुमंताला वाटलं राजा हो असं जर केलं आणि भरत जर जीव द्यायला लागला निश्चित राम परत येईल म्हणून त्याने दरबाचं आसन आशा कशी बघा ना कोणाला सुमंताला काय वाटलं भरताला मला भरत मला वाटलं का नाही मग काय केलं दरबाचं असेल असं केल्यावर निश्चित राम परत येईल असं म्हणून केलं तरी बी काही जमाना वाल्मिक ऋषी म्हणतात चित्रकूट पर्वताला असताना मी आज बाप रामाला भेटायला गेलो नाही मागचा इतिहास आहे बरं का आता गेलेला गेलो नाही आज तुमच्या भेटीला आलो का तुमच्या गावात रामायण लागलं आम्हाला फोन आला म्हणून आलो नाही का असं म्हणायचं का नाही केला की फोन फोन केला दादानी तुम्ही आओ मी का आलो दोघं भाऊ संकटात पडले ते दोघं बी आणि मरत का काय सांगावं आता काय सांगावं यांचं हाती लोक ते मेलच तर काय सांगावं म्हणून आलो म्हणून भरताला समजून सांगायले भरता अनागत भाषा राम जन्माच्या आधी ह्या वाल्मिकांना रामायण काय केले म्हणजे थोडं आहे राम वनवासाला येण्याचं कारण रामाच्या राज्यावर विघ्न येण्याचं कारण रावणाने 33 कोटी देवाला बंदा टाकायचं काम केलंय बऱ्याच लोकांचा इतिहास बनवायचं काम केलंय साधू संतांना त्याने नाडलं गेलंय आणि म्हणून रामाने अवतार घेतलाय आता इथून पुढे आचार्य एक हारण गेली म्हणले सीतेच्या समोर आणि तिथं आल्याच्या नंतर ते चमक माझं हारण सोन्याचं दिसन आणि सोन्याच्या हाराला सीतामाई भुलन पण आता बघा राम जवळ असल्याच्या नंतर सोन्याला सीतामाईनं भुलावं का नाही बोलायला पाहिजे पण भुलली का भुलली सीतामाई काय एवढी सोप्या होत्या काय त्या साध्या सोप्या लक्ष्मी ज्या लक्ष्मीनं रात्रंदिवस बाबाचे पाय चोपले कुणाचे रामाचे रात्रंदिवस रात्र न कळे दिवस न कळे नांगी खेळे दैवतर ती बाई सोपी नाही पण तिला कळालं तरी तर आपण जे आलो ते आपल्याला आता लंकेला जायचंय त्या रावणाला मारायचंय आणि 33 कोटी देवांची सुटका करायची असं करणार रे भक्त असं वाल्मिक ऋषीने आणि रामाला भक्ताला शिकवायचं काम केले भक्ता ऐक कधीला येऊ नको तू परत जाय तिथला कारभार बघ रामाला पुढे जाऊ दे राम पुढचं काम करेल आणि 14 वर्षाला परत निश्चित येईल असं भक्ताची समजूत घातलेली आहे सीता शुद्धीचे कार्यार्थ पंपेची येईल रघुनाथ तेथे भेटेल हनुमंत परमाप्त निज सखा आणि त्या हरणाच्या पाठीशी असणारा राम जाईल राम गेल्याच्या नंतर रावण येईल सीतेला घेऊन जाईल सीतेला शोध करत करत भगवान रामचंद्र पंपा नावाचं सरोवर एक तलाव आहे किष्किंधेच्या भागामध्ये आणि त्या भागात असणारे राम शोधित येते आल्याच्या नंतर तिथं हनुमानजी म्हणून एक मोठा असणारा भक्त या आणि त्या भक्ताची गाठ पडन श्रीराम सुग्रीवा सौजन्य करील हनुमंत या पहाडा आमित घेऊन या वानर सैन्य लंका गमन श्रीरामा आणि त्या हनुमंताची रामाची गाठ झाल्याच्या नंतर हनुमानजी सुग्रीवाची दोघांची रामाची गाठ भेट घालून देते दोघांचं मैत्री चांगल्या प्रकारे बनवते आणि त्या सुग्रीवाचं काम भगवान रामचंद्र करते आणि पुन्हा सुग्रीव आपला आमित संख्या नाही दिली इतके लाख इतके कोटी इतके हजार असं नाही सांगितलं ते म्हणले आमित आमित म्हणजे किती लाखावर कोटीवर 72
कोटी गोळांगूळ रिस किती वानर किती. आता पुढे निघणारच आहे काय तुम्हाला समजा सांगत बसण्यापेक्षा एवढे सुग्रीव गोळा करीन. कोण म्हणतंय? मी ऐकली ना कथा. वाल्मिक ऋषी कोणाला? राजा भरताला सांगतात एवढं सैन्य घेऊन राम त्या लंकेवर जाईल. म्हणून माझं थोडं ऐक, शाळा होय, रामाला इथंच ठेव आणि जा अयोध्येला असं सांगू लागले. वानर मिळतील महाबळी समुद्र बांधून या हासळी. लंके पुढे रणर मंडळी आतुरबळी करील. आणि वानर पुन्हा भयंकर असणारे, महाबळी वानर असणारे. महाबळी एका चढ एक, अति रती महारथी असले वानर जमतील. असे संधे म्हणून समुद्राच्या काठावर जातील आणि संधे आपल्या ताकदीनं त्या समुद्रावर एक पूल बांधतील. पूल बांधून पुन्हा लंकेत जातील. लंकेत गेल्याच्या नंतर त्या लंकेमध्ये एकदम मोठं युद्ध करतील. आतुर बळी असं युद्ध करतील. म्हणजे राक्षसाला संध्या मारतेनच असं वाल्मिक ऋषी राजा भरताला समजू लागले. एक निज करे समित्राय आणि कबीर मारील चतुरा. छे दुनिया रावणाचे चिर रामचंद्र निज विजयी. आणि तिथं असणारा लक्ष्मण फार चतुर आहे, फार हुशार आहे. लक्ष्मण बरेच आणि राक्षसांना मारीन. राम असणारे भयंकर बलाढ्य आणि ते देवच आहेत. त्या रावणाचं मुंडकं आपल्या बाणाने तोडतील, मोठे मोठे राक्षस मारतील आणि नंतर पुन्हा त्याला परत येते नसणारे भरता. असं तुला येड्यावणी करायला काय झालं? उगच जाऊ दे, हट्ट सोडून दे आणि चल वापस अयोध्येला आणि अयोध्येचा कारभार बघ. हे समजून सांगायची मर्यादा आहे आणि तेवढं ज्ञान बी पाहिजे सांगायला, ताकद पाहिजे. आणि अशा ताकदीवाल्या माणसानं सांगितल्याच्या नंतर ऐकावं लागत असतं. आणि रामायण लावल्याशिवाय हे ऐकायलाच मिळत नाही. आणि रामायण लावून ऐकलं प्रत्येकाच्या घरात कळतं आपण वागायचंय कसं, भावाभावाची कशी मान मर्यादा, सुनबाईनं सासूची किती मर्यादा पाळायची आणि सासूबाईनं बी सुनबाईला आपल्या लेकीसारखं समजायचे हे समजा कळत असतं. पण रामायणात आणि याच्यापेक्षा ऐका वाटलं तर महाभारत लावा, म्हणजे मग तुम्हाला समजा कळत पुन्हा कुणाला कसं फासवायचे, कुणाला कसं दंडवायचे, कुणाला कसं मारायचे, त्याच्यात समजा कळत. बोला. सोडविल देवाची बांधवडी तोडील नवग्रहाची भेडी. उभवून या राम राजाची गुढी येईल तांतरी अयोध्या. हे राम लंकेत गेल्याच्या नंतर 33 कोटी देवाला रावणाने बंधात टाकलेले. म्हणजे काय केले? बांधून टाकले का? अजिबात नाही. कोंडून ठेवलंय का? अजिबात नाही. मग केलंय काय? देवाला आपल्यासारखं केलंय आणि त्याला सांगितलं आजपासून तुझ्या मनानं काही काम करायचं नाही. मी सांगितल्याशिवाय कोणतं काम करायचं नाही. ती बंद तोडून टाकीन. आता बघा पुढचं 9 ग्रह असणारे महान ग्रह आहेत 9. त्या घराला काय केलंय? बेड्या घातल्या, पायात बेड्या घातल्या, हातात बेड्या घातल्या. आणि रावणाने काय केलं? आपलं सिंहासन आहे ना हे, त्या सिंहासनाच्या समोर असे टाकले पालते, एकावर एक असे टाकले. आणि रावण त्या घराच्या पाठीवर असा पाय देऊन वरती सिंहासनावर येतोय. वाल्मिक ऋषी म्हणतात बरं का हे. आणि त्या घराच्या त्या हातातल्या पायातल्या बेड्या तोडतील आणि त्या बंधातून देवाला बाजूला काढतील आणि आपला पुन्हा भारताचा ध्वज तिरंगी असणारा फडकीतील फड पडत आणि पुन्हा गर्जत प्रभू रामचंद्र भगवान की जय असं करीत अयोध्येला येतील रे भारतात. हेड्यावणी करायला काय लागलं? उठ इथून आणि चला अयोध्येला. वाल्मिक ऋषी भक्ताला बोलते. वनी वसता श्रीरामासी त्रैलोक्य पावन कीर्ती तयासी. यालाही ठेवून वनासी शीघ्र अयोध्येशी जाय तू. आणि दुसरे तुला सांगतो आता बरं का, तू जर रामाला ह्या वनात ठेवून गेलास तर त्रैलोक्यामध्ये रामाची कीर्ती होणार आहे. नंबर 1 ची गोष्ट आहे. स्वर्ग, मृत्यू आणि पाताळा पस्तोर रामासारखा राजा अजून ह्या भारतात कुठं झाला नाही. अरे तो लंकेवर गेला. लंकेवर जाऊन ज्यांनी असणारे
त्रैलोक्याला जिंकलेला रावण त्याला मारायचं काम रामाने केलं. अशी मोठी कीर्ती पसरणार आहे ना. मग तुझाच भाऊ आहे ना, तुझ्या भावाची कीर्ती पसरली, नाव झालं किती वाईट आहे काय? अरे चांगलंय ना भरता. वाल्मिक ऋषी भरताला असं समजू सांगायला लागले. वाल्मिकाचे ऐकून वाचन भरतासी हर्षाचे पुराण वा सांडून या कुजाचे आदरण केलं नमान ऋषीशी. वाल्मिक ऋषीचं बोलणं ऐकलं ना आपल्या भावाचा एवढा मोठेपणा. अरे शब्बास वा बहादर बर का वाल्मिक ऋषी. ऐकलं महाराज लगेच उठले, वाल्मिकाच्या पाया पडले. बाबा पाया पडतो तुमच्या महाराज, मला काही कळत नव्हतं. बरं झालं तुम्ही सांगितलं. आसन सोडून दिलं भरताने. उठले आसनावून. काय करते बघा. भरत म्हणे वाल्मिक मुनी सुखी झालो मी तुझ्या वचनी. श्रीराम ठेवून यावनी शीघ्र गमनी जातो मी. भरतानं बोलायचं सुरू केलं. हे ऋषी महाराज, तुमच्या बोलण्यामुळे मी सुखी झालो, मला आनंद झाला. आनंदाच्या डोई आनंदाची तरंग, आनंदाचे अंग आनंद. शेवटचं जरी एक चरण कळलं का तरी बस झालं राजा हो. तुमच्यामुळे मला कळालं नाही तर मला कळालंच नसतं. बरं झालं रामाला आता इथंच ठेवतो आणि हे महाराज मी आपला सुखाने अयोध्येला जातो. असा राजा भरत बोलू लागला. उल्हास भरताचा देखोन वाल्मिक दिले आलिंगन. भरते केले साष्टांगन मन संपन्न तिने राम. भरताला आनंद झाला. भरताला मी सांगितलेलं बरोबर समजलं. कोणाला कळालं? वाल्मिक ऋषीला कळालं. कळाल्याच्या नंतर मी केलेला बोध प्रायचित्त झालाय आणि साक्षात झालाय म्हणून वाल्मिकाला आनंद झाला. काय केलं होतं त्यांनी? असं धरलं त्या भरताला असं आणि असं कर 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 कटोल मिठी. कशामुळं? आनंदाच्या डोही आनंदाची तरंग. माझं बोलणं बरोबर तुम्हाला कळालं म्हणून आलिंगन दिलं. भरताला सोडून दिल्याच्या नंतर भरतानं असं खाली अंग टाकलं आणि साष्टांग दंडवत म्हणजे आपले 8 असणारे हे अवयव खाली जमिनीला चिटकावा. असं गडबडा करीत जावं आणि त्या ऋषीचं दर्शन घेतलं महाराज. अरे वा, तुमच्यासारखे गुरु महाराज मला प्राप्त झाले. काय माझं भाग्य आहे. आणि मी सुद्धा म्हणतो तुमच्यासारखे साधू संत सज्जन मला इथं बोलविलं आणि तुमच्या समोर 4 वेळा सांगायला मिळाला म्हणून माझं सुद्धा भाग्य आहे. असं त्या ठिकाणी झालं. बोला. वाल्मिक येऊन या पाहणाय भरतासी दिले समाधान. वनवासी रघुनंदन भरत वचन मानिले. हे रामायणातच लिहिलेलं आहे पूर्वी वाल्मिकांना असं होणार आहे म्हणून. आणि म्हणून वाल्मिकांना येऊन ते सांगितलं. भरताला समाधान करायचं काम वाल्मिकांनी केलं. आता भरताला समाधान केलं, उठवलं. जीव द्यायला लागला होता. का म्हणून? राम अयोध्येला नाही आलास तो मी जीव देणार, आत्महत्या करणार म्हणून त्या दरबाराचं आसन टाकलं होतं नाही का. आता तिथून उठला, समाधान झालं, त्याला कळालं राम अरण्यात येण्याचं कारण ह्याच्यामुळे आलाय आणि राम अवताराला आलाय ह्याच्यामुळेच आलाय. आता रामाला इथं ठेवावं लागते का नाही? ठेवावं लागते का नाही राजा? ठेवावं लागते. आता समाधान झालंय. काय होतं बघा पुढे. परमानंद रघुनंदन केले वाल्मिकासी नमन. येरे देऊन या आशीर्वचन केले गमन स्वाश्रमा. परमानंद आहे. किती आनंद आहे? आनंद, स्वानंद, ब्रह्मानंद, परमानंद. तो परमानंद झाला कुणाला? माझ्या भगवान रामचंद्राला झाला. परमानंद कधी संपतच नाही राजा हो. त्याला म्हणते परमानंद नाही का. आणि स्वानंद झाला कधीतरी संपतो. आपल्या पूजे का आपण काम केलंय ना त्याचा आपल्याला स्वानंद होतो, आनंद होतो. तो पण कधीतरी संपतो. पण हे परमानंद संपत नाही. हे कसं काय झाला गड्या? वाल्मिकाने भरताला समजवायचं काम केलं आणि भरताला वापस लावलं. मग परमानंद का झाला? मी अवताराला आलो कशा करता? रावणाला मारण्याकरता. आणि रावणाला मारण्याकरता मला इथं ठेवून चालला. कोणामुळं? वाल्मिकामुळं. आणि त्याच्यामुळं परमानंद म्हणजे तो आनंद कधी संपतच नाही. असा आनंद रामाला झालेला आहे. काय करतो पुढे? एका जनार्दन शरण ऐकून वाल्मिकाचे वचन
भरत पावला समाधान अयोध्या गमन अवधारा. अहो एका जनार्दना शरण नाथ महाराज उठले, हात जोडले असे आणि आपल्या गुरु महाराजाकडे गेले. कोणाकडे? जनार्दन स्वामीकडे हात जोडून, महाराज तुमच्या पायाला पडतो, तुमच्या चरणाला लागतो. आणि तुमच्यासारख्या गुरुनं मला ज्ञान दिलंय बरं का, आणि तुमच्यासारख्या गुरुनं मला ही आता कथा सांगितली आणि म्हणून तुम्हाला मी शरण आलोय. आता बसवर सांगितलं राजा भक्ताला वाल्मिकानं नीट सांगितली ही कथा मला तुम्ही सांगितली. उठला भरत, आता अयोध्येला जाणार आहे. तो कसा जाणार आहे? भगवान रामचंद्र तिथून पुढे काय करणार आहेत, ते कसे करणार आहेत, एवढी कथा जरा मला सांगा ना गुरुजी, मला ऐकू द्या. कथेत एवढं ऐकण्यात काय? तो नाथ महाराज म्हणतात ही कथा ऐकल्याच्या नंतर गुरुजी माझा निश्चित उद्धार होतोय. या मृत्यू लोकात जन्माला आलेलो माझा उद्धार झाल्याशिवाय राहतच नाही. म्हणून एवढी कथा पुढची मला सांगा, जरा माझ्यावर उपकार करा, असं नाथ महाराज आपल्या गुरुजीला बोलते. बोला. स्वस्ति श्री भावार्थ रामायण अयोध्या कांडे